विधानसभा कडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण विधान परिषदेच्या निवडणुकीकरता केवळ 1 तास शिल्लक राहिलेला आहे। सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांकरता आज मतदान होत आहे। सर्वच पक्षांना मत फुटण्याची भीती आहे। क्रॉस वोटिंग टाळण्याकरता सगळ्याच राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी बाळगली जाते। विधान परिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार? विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुती वरचढ ठरणार की महाविकास आघाडीचा पारडं जड मानलं जाणार याकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत। तर तो हरणारा 12वा उमेदवार कोण असेल, तो एक उमेदवार कोण असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या निवडणुकीला सुरुवात होईल। ही निवडणूक होईल, मतदान होईल। 5 नंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। विधानसभेचा संख्याबळ सध्या 274 इतकं आहे। तर उमेदवारांना विजयाकरता पहिल्या पसंतीच्या म्हणजेच 2284 म्हणजेच 23 मतांची आवश्यकता आहे। काँग्रेस वगळता अन्य कोणत्याच पक्षाकडे आपल्या उमेदवारांच्या विजयाकरता पुरेशी मतं नाही। यामुळे मतांच्या फाटाफुटीची शक्यता नाकारता येत नाहीये। कोण कोण विधान परिषदेमध्ये आपलं नशीब आजमावत आहे पाहूया आपण। महायुतीचे एकूण 9 उमेदवार आहेत। यामध्ये भाजपचे 5 उमेदवार आपण पाहतोय आता। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर। शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत, कृपाल तुमाने आणि भावना गवळी। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील 3 उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील 2 उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये दादांच्या। तर मवियाचे उमेदवार आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे पहा शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे 2 उमेदवार आहेत। असे एकूण महायुतीचे 9 उमेदवार आहेत। तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार म्हणजेच शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ताज प्रेसिडेंट या हॉटेल परिसरात आपले प्रतिनिधी आहेत अजय अडसूळ। तर विधान भवन परिसरामध्ये आपल्या प्रतिनिधी आहेत मीनाक्षी म्हात्रे। सुरुवातीला अजय तुमच्याकडे येते। ताज प्रेसिडेंट मध्ये हॉटेल सध्या पॉलिटिक्स सुरू आहे। महायुतीचे आमदार ताज प्रेसिडेंट मध्ये थांबलेले आहेत। काल रात्री देखील फडणवीसांनी असू दे किंवा मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आमदारांची भेट घेतलेली होती, चर्चा केलेली होती। कुठेही दगाफटका होणार नाही याची विशेष खबरदारी बाळगली जाते। किती वाजता आमदार आता या हॉटेलमधून निघण्यास सुरुवात होणार आहे? कारण मतदानाची वेळ सकाळी 9 ते 4 आहे। नक्कीच लागवी आपण पाहू शकतो की भाजपाचे अर्थात महायुतीच्या घटक पक्षाचे प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे आमदार कुलाबा येथील ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये रात्रीपासून ठेवले आहेत। संपूर्णपणे मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मतदान कशा पद्धतीने केलं जाणार आहे याचबरोबर प्रशिक्षण काल झालेल्या बैठकीमध्ये केलं आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या बैठकीमध्ये काल उशिरा सहभागी झाले होते। त्यामुळे संपूर्णपणे आमदार सकाळी 9च्या दरम्यान इथून विधान भवनाच्या दिशेने एका ट्रॅव्हल्स मधून निघतील। खरं तर भाजपच्या या निवडणुकीमध्ये 5 आमदार अर्थात उमेदवार निवडणुकीमध्ये उभा आहेत। त्यामुळे संपूर्णपणे हे उमेदवार निवडून येण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या होत्या। भाजपकडे मतं कमी असताना सुद्धा धनंजय महाडिक यांचा विजय मताची टक्केवारी वाढून देवेंद्र फडणवीस यांनी जिंकून आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे तशाच पद्धतीची पुन्हा एकदा रणनीती देवेंद्र फडणवीस आपल्या भाजपच्या आमदारांना मार्गदर्शन करून हे संपूर्णपणे 5 उमेदवार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 2 याचबरोबर अजित पवार यांचे 2 असे 9 उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न महायुतीचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे।
काल झालेल्या बैठकीमध्ये संपूर्णपणे फडणवीसांनी आमदारांना मार्गदर्शन केलं आहे। सकाळी 9च्या सुमारास हे संपूर्ण आमदार ताज प्रेसिडेंट या हॉटेलमधून विधान भवनाच्या दिशेने एका मोठ्या ट्रॅव्हल्समधून रवाना होतील अशी माहिती आपल्याला मिळत आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की कशा पद्धतीचं आज मतदान असणार आहे, मत फुटू नये म्हणून कशा पद्धतीची काळजी सुद्धा महायुतीच्या संपूर्ण नेत्यांकडून घेतली जाणार आहे। महायुतीकडे काही प्रमाणात मताची टक्केवारी कमी असणार आहे, त्यामुळे काँग्रेसकडे जे मत आहेत किंवा अशोक चव्हाण समर्थक जे काही काँग्रेसचे आमदार आहेत ते आमदार कशा पद्धतीने भाजपाकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपा पुरेपूर करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित अजय आता जाते थेट आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आपण पाहतोय विधान भवनाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। 8 वाजलेले आहेत, बरोबर 9 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात होईल। 9 ते 4 ही वेळ मतदानाची आहे। 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कसा माहोल आहे आज विधान सभेमध्ये, कारण मुसळधार पाऊस सुद्धा बाहेर सुरू आहे, त्यामुळे अर्थात याचा काही परिणाम सभागृहातल्या या सगळ्या स्थितीवर पाहायला मिळतोय का? कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे? एकूणच या निवडणुकी संदर्भात कोण कोण दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे? नक्कीच लाघवी, आपण पाहतोय की आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे। एकूणच या निवडणुकीसाठी 12 उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरलेले आहेत। सगळ्याच पक्षांनी आपण पाहू शकतो की खबरदारी म्हणून आपल्या सगळ्याच आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वेगवेगळी रणनीती जी आहे ती आखली गेलेली आहे। खरं पाहायला गेलं तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आज सकाळीच आपण पाहिलं तर विधान भवनामध्ये सर्वात पहिला मिलिंद नार्वेकर जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय आज संपूर्ण दिवस जो आहे तो मुसळधार पावसाचा पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे गटातले खासदार अनिल देसाई यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिलं होतं। जी निवडणूक आज होणार आहे 9 ते 4 दरम्यान मतदान पार पडणार आहे। या मतदानाची वेळ जी आहे ती 1 तास अधिक वाढवून देण्यासाठी या पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती, त्यामुळे कोणतेही उत्तर या पत्रावरती देण्यात आलेले नाही। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे गटातले विनायक राऊत असतील, मिलिंद नार्वेकर असतील, हे विधान भवनामध्ये सर्वात प्रथम दाखल झालेले आहेत। त्यामुळे आजच्या या निवडणुकीमध्ये कोणाचा पराभव होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। सोबतच आपण पाहिलं तर भाजपचे 5 उमेदवार असतील किंवा मग अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधला 2 असतील आणि शिंदेच्या शिवसेनेमधला 2 उमेदवार असतील, हे सगळेच आपल्याला जे आहे ते 9च्या 9 अर्थातच आपण असं म्हणू शकतो की आज कोणाचे 12 वाजणार हे खरं तर आज स्पष्ट होणार आहे, कारण तो 12वा उमेदवार कोण असेल, जो हरणार आहे तो एक उमेदवार कोण असेल, त्यामुळे महायुतीचे 12 वाजणार की महाविकास आघाडीचे 12 वाजणार हे ठरवणारी ही आजची निवडणूक आहे। त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। क्षणाक्षणाचं अपडेट तुमच्याकडून सातत्यानं आम्ही घेत राहणार आहोत, मग ते हॉटेल पॉलिटिक्स असू दे किंवा विधान परिषदेतल्या निवडणुकीत होऊ घालणारं हे मतदान आणि त्या दृष्टिकोनातून जी क्रॉस वोटिंगची भीती व्यक्त केली जाते त्या संदर्भात काय दबक्या स्वरात चर्चा होतीये। मीनाक्षी, त्यावर देखील तुमच्याकडून अपडेट घेणार आहोत। तुर्तास अजय आणि मीनाक्षी, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।